माऊली आणि या भारत देशाला या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकरपासून बाबासाहेब आंबेडकर हे नाव झालं, त्याच्यामध्ये ज्यांनी सगळ्यात मोठा वाटा उचलला ते त्यागमाता रमाबाई आंबेडकर या माऊलीची आज 126वी जयंती आहे। 126वी जयंती आज आपण संपूर्ण भारतभर जगभर आपण साजरा करत आहोत। प्रथेप्रमाणे गौतम नगरमध्ये दरवर्षी माता रमाईंची जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपल्या विभागातील माता भगिनी करत असतात। यंदा पण जिजाऊ दीक्षा महिला मंडळाच्या वतीने आणि गौतम नगरमधील आमच्या सगळ्या माता भगिनी त्यामध्ये संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या सहयोगाने आज आपण या ठिकाणी हा मोठा उत्साह रमामातेच्या जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आता विजय भाऊ जे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत विजय मोरे यांनी आता सांगितलेलंच आहे की माता रमाई आंबेडकरांबद्दल की आज त्यांचे 126वी जयंती आपण साजरी करत असताना रमामातेने जे त्याग केलेला आहे, पोटची 4 मुलं त्यांनी गमावून बाबासाहेबांना इथून गवऱ्या थापून ते इथून मनी ऑर्डर करायचे विदेशामध्ये आणि बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रमामातेचा फार मोठं या ठिकाणी योगदान आहे। आणि म्हणूनच आज रमामातेला देशाच्या राष्ट्रपतीपासून ते राज्याचे मुख्यमंत्री त्या सगळ्यांनीच आज सोशल मीडियावरती त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि रमामातेचं फार मोठं योगदान आपल्या देशामध्ये आहे। जसं बाबासाहेब आंबेडकरांना आपला संपूर्ण जग भारतभर नतमस्तक होतं, परंतु त्या बाबासाहेबांना अतिशय संघर्षामध्ये साथ देणारी ती त्यांची माऊली म्हणजे माता रमाई आणि त्या रमाईचा जयंती उत्सव म्हणजे आपल्या भारत देशातील सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी एक आनंदाचा दिवस असतो, एक उत्साहाचा दिवस असतो। खऱ्या अर्थाने रमामातेकडून प्रेरणा घेण्यासारखा हा दिवस। रमामातेंचे जे हाल अपेष्ट त्यांनी सहन केले आणि त्यांनी फार संघर्षातून हा जीवन या ठिकाणी अर्पण केलं समाजासाठी। राष्ट्रमाता जिजाऊंनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत राहिल्या अशा अनेक महिलांनी आपापल्या पुरुषांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून पुरुषांना फार मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं। आणि या जगामध्ये माऊलीचं रूप म्हणजेच माता रमाबाई आंबेडकर त्यांनी आपल्या पोटची 4 मुलं या मातीमध्ये दफन करून तुम्हा आम्हासाठी बाबासाहेबांना त्यांनी घडवलं। त्या रमामातेची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। वेळेच्या अभावी मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही। पुन्हा एकदा माता रमाबाई आंबेडकरांनी जे काही